ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन थांबलेला असतो बाहेर आणि आपला फोन बघत असतो. तेवढ्यातच इन्स्पेक्टर मैपतच्या माणसाला घेऊन येतो. अर्जुन सर, हा तोच मैपतचा माणूस आहे ज्याने बँकेतून कॅश काढली होती आणि विलासला दिली होती, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर अर्जुनला. तर आता अर्जुनला आठवतं कसं बँकवाल्याने सांगितलेलं असतं की हे अकाउंट तर 2023चं आहे, काहीतरी बिल्डर कंपनीचं आहे, SS बिल्डर करून असं म्हटलेला असतो ना तो बँकवाला. तर मग आता इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही सांगितल्यापासून मी ह्याच्या घरावर नजर ठेवून होतो, तो आता तावडीत सापडलाय, आत टाका याला आणि ह्याचा कुणाशीही कॉन्टॅक्ट होऊ देऊ नका, असं म्हणतो आता अर्जुन. कुणाला कळता कामा नये की हा आपल्या ताब्यात आहे, ह्याला डिरेक्ट उद्या कोर्टात घेऊन या, असं म्हणतो अर्जुन. ओके, असं म्हणतो इन्स्पेक्टर. चल रे चल, असं म्हणून इन्स्पेक्टर घेऊन जातो आता महिपतच्या माणसाला पोलीस कोठडीत. चैतन्य येतो आता अर्जुनकडे आणि त्याला एक एन्व्हेलप देतो. आणि मग आता अर्जुन विचारतो काय आहे आत म्हणून. तर चैतन्य म्हणतो, तूच उघडून बघ, त्या सरंजामेने आपल्यापासून खूप गोष्टी लपून ठेवल्या होत्या अर्जुन, असं म्हणतो चैतन्य. तर आता एन्व्हेलप वाचतो अर्जुन आणि एकदम शॉक्ड होतो. तर तेवढंच दाखवलंय प्रेक्षक आणि तर आता इथे महिपत दामिनीच्या केबिनमध्ये आलेला असतो. तर महिपत म्हणतो, तुम्ही काल म्हटला होता आम्ही एका फटक्यात केस जिंकू शकतो आणि एका फटक्यात केस हरवू शकतो, ते ऐकल्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही, असं म्हणतो होता महिपत. रात्रीसारखं या खुशीवरनं त्या खुशीवर, त्या खुशीवरनं या खुशीवर मी सुद्धा रात्रभर हेच विचार करते की अर्जुनचा शेवटचा वार काय असणार, असं म्हणते दामिनी. असा कुठला पुरावा आहे जो त्यांनी लपून ठेवलाय, असं म्हणते आता दामिनी. त्याच्याकडे खरंच असं काहीतरी असेल तर तुम्ही काय करणार आहे, असं म्हणतो आता महिपत. नाही म्हणजे आपण साक्षीला वाचवणार कसं, असं म्हणतो महिपत. शिखरे, तुम्ही आणि साक्षीने मिळून हा जो लपवाछपीचा गेम खेळलाय ना, तो खूप महागात पडलाय आपल्याला, असं म्हणते आता दामिनी. मी सांगितलं होतं तसं जर साक्षीने कोर्टात मान्य केलं असतं ना की विलासचा मर्डर झाला तेव्हा ती आश्रमात होती, तर खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या, असं म्हणते ती. नाही, तुम्हाला स्वतःचीच बुद्धी वाचवेल असं वाटतं आणि आपलीच बुद्धी वापरता तुम्ही, असं म्हणते ती. आता या सगळ्यातनं बाहेर पडायला आपण एकच गोष्ट करू शकतो, असं म्हणते दामिनी. कुठली, असं म्हणतो महिपत. साक्षीच्या गळ्याभोवतीचा फास दुसऱ्या कोणाच्या तरी मानेला आवळायचा, असं म्हणते दामिनी. आणि हे करायला एक उत्तम बळीचा बकरा आहे आपल्याकडे, असं म्हणते दामिनी. कोणाचा, असं म्हणत होता महिपत. तर दामिनी म्हणते प्रिया. प्रिया उर्फ तन्वी रविराज किल्लेदार, असं म्हणते आता दामिनी. तिला बळीचा बकरा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, असं म्हणतो महिपत. म्हणजे हरिंगला अर्जुनने जर एखादा उखमी हिक्का काढला तर हे सगळं प्रियाच्या माथे मारायचं आणि आपण मोकळं व्हायचं, असं म्हणते दामिनी. खरं खरं, असं म्हणतो महिपत. करा, प्रियाचा बळीचा बकरा करा, असं म्हणतो महिपत. नाहीतरी ती जगाला भार आहे, तिचा जगाला काय उपयोगच नाही, असं म्हणतो महिपत. करा करा, बकरं करा तिचं, असं म्हणतो महिपत. तर आता रात्र झालेली दाखवले. काय रे अर्जुन, असं का बोलवलं अचानक आम्हाला सगळ्यांना, असं म्हणतो आता प्रताप अर्जुनला. उद्या मधुबाऊंच्या केसची शेवटची अरिंग आहे आणि मला तुमची हे आमचा आशीर्वाद अरे आमचा आशीर्वाद आहेच तुझ्यासोबत, असं म्हणतात आता पूर्णाची. हे माहिती आहे मला पूर्णाची, पण उद्या त्या हिअरिंगमध्ये मला तुम्ही सगळे तिथे हवे आहात, असं म्हणतो होता अर्जुन. आम्ही उद्या कोर्टात यायचंय, असं म्हणते आता कल्पना. यस, असं म्हणतो होता अर्जुन. अरे पण ह्या आधी तुझ्या कुठल्याच केसच्या निकालासाठी आपण कोर्टात नव्हतो आलो, असं म्हणते कल्पना. तर अर्जुन म्हणतो, अगं, तर सायली म्हणते ही केस इतर केसेस सारखी नाही आहे ना. तर आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं हे ऐकून. अर्जुन म्हणजे मला इतका वेळ कोर्टात बसता येईल असं वाटत नाही, असं म्हणते पूर्ण आजी. आजी, असं म्हणतो होता अर्जुन. डोंट वरी आजी, तुझ्या कम्फर्टची सगळी जबाबदारी घेईन मी, असं म्हणतो होता अर्जुन. शिवाय चैतन्य असेल तिथे तुला बघायला, असं म्हणतो अर्जुन. उद्या कोर्टात जेव्हा जज निकाल देणार ना तेव्हा आम्हाला तुम्ही सगळे तिथे हवे आहात, असं म्हणतो अर्जुन. इनफॅक्ट मी उद्या प्रतिमा आत्याला सुद्धा तिथे बोलवणार आहे आणि सुमन काकूला पण, असं म्हणतो आता अर्जुन. उद्या कोर्टात जे काही घडेल ते सुभेदार आणि किल्लेदार दोघांनी बघायला हवंय, असं म्हणतो आता अर्जुन. अशी माझी इच्छा आहे, सो प्लीज, असं म्हणतो अर्जुन. अर्जुन, अरे मला असं काय वाटतं, अर्जुन एवढी रिक्वेस्ट करतोय आणि त्याला जर आपल्या सपोर्टची खरंच गरज असेल तर आपण जायला हवं तिथे, असं म्हणतो प्रताप. तेही खरंच, असं म्हणते आता पूर्णाजी. आणि मला अर्जुनचं मन कसं मोडता येईल, असं म्हणतात पूर्णाजी. आजी म्हणून मिठी मारतो आता अर्जुन पूर्णाजीला. नक्की येऊ, म्हणते आता पूर्णाजी. थँक्यू सो मच, असं म्हणतो अर्जुन. हा उद्या सगळ्यांना का बोलवतोय, असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. प्रतिमा, कल्पना यांनी सुद्धा हजर असायला हवं, असं काय घडणार आहे उद्या, असं म्हणते आता प्रिया. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता कोर्टासमोर मीडियावाले जमा झालेले असतात आणि आपली न्यूज देत असतात.
नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या वात्सल्य मर्डर केसचं आज शेवटचं हिअरिंग आहे आणि आज कधी न हरलेल्या दोन वकिलांचं एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. आता कुठल्या वकिलाचा रेकॉर्ड ब्रेक होणार? मधुकर पाटलांना शिक्षा होईल का, की त्यांना अर्जुन सुभेदार निर्दोष सिद्ध करतील का? आणि जर पाटील निर्दोष असतील तर खरा गुन्हेगार कोण आहे या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे. तुम्ही ऐकलत ते बरोबर ऐकलत. आमच्या चॅनलवर या केसच्या शेवटच्या हिअरिंगचं लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळणार आहे. ह्यासाठी आम्हाला कोर्टाची खास परमिशन मिळालेली आहे असं म्हणतात मीडियावाले. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत राहा फक्त आमच्या चॅनलवर असं म्हणतात आता मीडियावाले. तर आता सगळे किल्लेदार आणि सुभेदार मंडळी येतात कोर्टाच्या समोर. अर्जुन, इच्छा असूनही तुला मी शुभेच्छा नाही देऊ शकत असं म्हणतो रविराज. इट्स ओके सिनियर असं म्हणतो अर्जुन. तू आजपर्यंत मला जे काही शिकवलंस तेवढंच इनाफ आहे असं म्हणतो अर्जुन. आणि त्याचाच उपयोग करून मी आज ही केस जिंकणार आहे असं म्हणतो अर्जुन. हो सुमन काकू, प्रतिमा त्या बरं झालं तुम्ही आलात. अगं अर्जुनने इतकं आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं, मग नाही कसं म्हणणार असं म्हणते सुमन. तर आता अर्जुन म्हणतो काकू, तर पूर्णाची म्हणते सुमन अगं मी पण आलीये असं म्हणतात पूर्णाची. पूर्णाई, बसून बसून पाय दुखायला लागले तर लगेच सांग मला असं म्हणतो प्रताप. आज मी सकाळी देवळात गेले आणि प्रार्थना केले की आता सत्य सगळ्या समोर येऊ देत असं म्हणते कुसुम. येणारच आहे असं म्हणते आता सायली. हे आपल्याला निराश नाही होऊ देणार असं म्हणते सायली अर्जुनकडे बघत. कधीच नाही असं म्हणतो अर्जुन. तर मधुभाऊ खूप खुश होतात. तर प्रतिमाला कॉल येतो. मी जरा आले हां असं म्हणून जाते प्रतिमा. इथे सायलीने अर्जुन बोलत असतात, बाकी सगळे पण बोलत असतात एकमेकांसोबत आणि इथे प्रतिमा फोनवर बोलत असते. तेवढ्यातच तिला महिपत दिसतो. साक्षीसोबत महिपत आलेला असतो ना आत. तर आता प्रतिमाला तो दिसतो आणि महिपत पण तिच्याकडे टक लावून बघतो आता. तर प्रतिमा घाबरते. प्रतिमाला परत अस्वस्थ व्हायला लागतं आणि तिला आठवतं, तिचा भूतकाळ आठवतो तिला, की ती प्रयत्न करत असते पण तिला वाचवत नाही महिपत. खूप जास्त घाबरते आता प्रतिमा आणि तिला सगळं आठवतं तिचा भूतकाळ पण क्लिअर आठवत नाही. हा म्हणून असं ती हात द्या म्हणत असते. खरं मैपत देत नाही हात. वर यायचं आहे का असं म्हटलेलं असतो. ते सगळं आठवतं तिला. सगळा भूतकाळ दाखवलाय आता प्रतिमाचा. तुझं वर जायचं म्हणजे ठरलंच आहे असं म्हटलेला असतो तो आणि आग लावलेला असतो ना तिला. ते सगळं आठवतं आता तिला. तर नागराज येतो तिथे पाठीमागे तिच्या आणि प्रतिमाला मात्र आग लावलेले सगळे दृश्य दिसायला लागतात. खूप जास्त अस्वस्थ होते आता प्रतिमा. नागराज इशारे करून दाखवत असतो आता मैपतला. पण मैपत मात्र जात नाही तिथून. जवळ येतो प्रतिमाच्या अजून. तर आता प्रतिमा जोरात ओरडायला लागते. म्हणून एक मिनिट इथे बस असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. सायली पण बाजूला बसते आता प्रतिमाच्या. एक मिनिट प्रतिमा त्या शांत हो असं म्हणतो अश्विन. हे बघ, पॅनिक न होता शांतपणे श्वास घ्यायचा प्रयत्न कर असं म्हणतो अश्विन. घाबरू नकोस. हे बघ आम्ही सगळे इथे आहोत ना असं म्हणतो अश्विन. प्रतिमा अगं तू इतके घाबरायला काय झालंयस असं म्हणते आता कल्पना. हे वरच्यावर व्हायला लागलंय तिला आजकाल असं म्हणतो नागराज. म्हणजे घाबरते पण काय कारण असतं तेच कळत नाही असं म्हणतो नागराज. नागराज तर प्रतिमाला मुद्दाम पिशी आहे असं घोषित करायचं असतं त्याला. दादा मला तर असं वाटतंय की तिला आता इथे थांबायला नको, ती घरी गेलेलं बरं असं म्हणतो नागराज. हो असं म्हणतो आता रविराज. ॲक्च्युली हिअरिंगमध्ये मला सगळेच हवे होते पण आत्याची तब्येत बिघडली आहे तर तिला जाऊ दे असं म्हणतो अर्जुन. हो म्हणजे खरं तर तन्वीसाठी मला सुद्धा कोर्टात थांबायला हवं, नाहीतर मीच गेलो असतो हिच्यासोबत असं म्हणतो रविराज. खरं तर मलाही हे शेवटचं हिअरिंग चुकवायचं नाही आहे, मधुबहींसोबत थांबायचं आहे, पण प्रतिमा त्याला माझी आता सध्या जास्त गरज आहे असं म्हणते सायली. मी जाते प्रतिमा त्यांना घेऊन घरी असं म्हणते आता सायली. रविराज काका परत येईन तोपर्यंत मी थांबते तिथे असं म्हणते सायली. तर प्रताप म्हणतो सायली अगं या केससाठी तू मागचे 2 वर्ष खस्ता काढल्यात आणि आता फायनल हिअरिंगला तू घरी जाणार आहेस असं म्हणतो प्रताप. नाही हे बघ, तू आज अर्जुन बरोबर इथेच असायला हवं असं म्हणतो आता प्रताप. नाही म्हणजे मी सुद्धा आले असते आई तुझ्यासोबत, पण मला ह्या हिअरिंगसाठी इथे थांबायला हवं ना असं म्हणते आता प्रिया मुद्दाम. तर प्रतिमा रडायला लागते. अस्मिता पण म्हणते माझी तब्येत ही बरी नाही आहे, मी पण नाही जाऊ शकत, तुम्ही कोणी जाऊ नका. प्रतिमा त्याबरोबर आता आम्ही असणं जास्त गरजेचं आहे असं म्हणतो अश्विन. तुम्ही सगळ्यात जा, मी प्रतिमा त्याला घेऊन जातो असं म्हणतो अश्विन. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. अश्विन तुझ्या इतका चांगला जावई मिळाल्यावरती आईची काळजी करायची काय कारणच नाही ना असं म्हणते आता प्रिया. अश्विन काहीतरी सिरियस असलं तर मला फोन करून कळव हा असं म्हणतो रविराज. हो असं म्हणतो आता अश्विन, मी कळवतो. प्रतिमा त्या चालायचं असं म्हणतो आता अश्विन. हो असं म्हणते प्रतिमा. तर घाबरत जाते प्रतिमा घरी.
तर आता कोर्टामध्ये जातात सगळे. अर्जुन सायलीला धीर देतो. तर आता हिअरिंगची सुरुवात होते. तर मधुभावना विटनेस बॉक्समध्ये थांबवतात. तर आता जज सुद्धा येतात. तर सगळे थांबतात आता. कोर्टाकडून आजच्या सुनावणीचा थेट प्रसारण आणि चित्रीकरण करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी कोर्टाची शिस्त पाळावी, कोर्टात शांतता राखावी, कोर्टाची कारवाई सुरू केली जावी असं म्हणतात आता जज. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज असं म्हणतात आता जज. युअर ऑनर, खरं तर ही एक ओपन अँड शट केस आहे असं म्हणते दामिनी. खरं तर खूप विचार करायला लावण्यासारखं ह्याच्यात काहीच नाही असं म्हणते दामिनी. पण ॲडव्होकेट सुभेदार यांनी पूर्ण प्रयत्न केलेत की सत्य लोकांसमोर येऊ नये असं म्हणते दामिनी. त्यांच्या सासऱ्यांनी आणि त्यांच्या शिलांनी जो खून केला आहे विलासचा, ही गोष्ट सगळ्यांसमोर येऊ नये. आणि मधुकर पाटील सुद्धा, त्यांनी अत्यंत सोयीस्करपणे त्यांचा आश्रम म्हणजे आश्रमाची जागा विकत घ्यायला आलेल्या एका साध्या सिंपल जागा विकत घेण्यासाठी आलेल्या सिंपल बिझनेस वुमनचं नाव घेतलं. फक्त नाव घेतलं साक्षी शिखरे आणि मग लाडक्या जावयांनी ॲडव्होकेट सुभेदारांनी तिला अडकवण्याचं ठरवलं असं म्हणते दामिनी. पण मला पूर्ण खात्री आहे की आपली न्यायदेवता असं होऊ देणार नाही आहे. कारण मधुकर पाटील सारखा खुनी आपल्या समाजात मोकाट फिरू शकत नाही असं म्हणते दामिनी. त्यांनी आपल्या समाजाला धोका आहे, सगळ्यांच्या भवितव्याला धोका आहे. माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की विलास मर्डर केसमध्ये आरोपी मधुकर पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं म्हणते दामिनी. दॅट्स ऑल ओव्हर ऑनर असं म्हणतात दामिनी. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज असं म्हणतात जज. तर आता अर्जुन उभारतो. मिलॉर्ड, खोटं काय आणि खरं काय असं म्हणतो अर्जुन. सत्य लपवण्याचे प्रयत्न तर खूप केलेत ॲडव्होकेट देशमुख यांनी असं म्हणतो अर्जुन. आणि त्यांचे क्लायंट मिस साक्षी शिखरे ह्या कोर्टात एकही खरं बोलले नाही आहेत मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. त्यांची खोटं बोलण्याची लिस्ट तर खूप मोठी आहे. पण आज अजून एक सत्य सगळ्यांसमोर येणार आहे असं म्हणतो अर्जुन. आणि त्यासाठी मला मिस साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतात अर्जुन. तर आता साक्षी जाते विटनेस बॉक्समध्ये. मला आज कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन, जेव्हा मी साक्षी शिखरे एकदम कॉन्फिडेंटली आल्या होत्या असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023च्या रात्री त्या इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होते असं म्हणतो अर्जुन. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स गायबच झाला असं म्हणतो अर्जुन. कारण मी हे प्रूव्ह केलंय की त्या 13 जानेवारीला वात्सल्य आश्रमाच्या आत होत्या असं म्हणतो अर्जुन. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकेपमध्ये काय आहे ते. मी आधी सुद्धा कोर्टात म्हणाली आहे की कोणाच्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते असं म्हणते आता साक्षी. माझ्या फोनचं लोकेशन आश्रमातलं का दाखवते हे मला खरंच माहीत नाही असं म्हणते साक्षी. हे रिपोर्ट्स जे टेलिकॉम कंपनीपासून आले आहेत ते काय खोटे आहेत का असं म्हणतो अर्जुन. मला हे सांगा साक्षी शिखरे की 13 जानेवारी 2023च्या रात्री जेव्हा आश्रमात कुणीही नव्हतं तेव्हा तुम्ही आश्रमात का आला होतात असं म्हणते आता साक्षी. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतं ते. खूप इंटरेस्टिंग झालंय खरं तर ठरलं तर मग सिरियल. तर प्रेक्षक हो नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षक हो, BTS ऑलरेडी आलेला आहे आणि साक्षीला जन्मठेपही झालेली आहे आणि ही केस अर्जुन जिंकलेला आहे. हे झालंय शूटिंग ऑलरेडी.